आशा भोसले ज्या आहेत आपल्या आशाजी भोसले त्यांच्याबरोबर तुम्हाला ड्युएट गायची संधी खूप वर्षापासून मला वाटतं तुमच्या सासऱ्यांचं ते माझी स्वप्न होतं सासऱ्यांची आणि हां. ते कसं काय हो. पूर्ण झालं, कसं सगळं जुळून आलं ते मग? आशाताईंबरोबर कारण आशाताई आमच्या म्हणजे घरामध्ये लाडक्या. कारण बाबांच्या आणि खूपच लाडक्या होत्या. कारण आशाताईंबरोबर अरुणजींनी खूप प्रोग्राम्स केलेले. त्यामुळे एक आत्मीयता असते ना. तर त्यांना का माहीत नाही त्यांच्या मनामध्ये असायचं की नाही हिचं एक गाणं तरी ड्युएट व्हावं. आणि अरुणजींना वाटायचं की नाही इतकी मोठी गायिका आणि तिथे म्हणजे तेव्हा तो कॉन्सेप्ट नव्हता अहो माझी बायको पण गाते ते नव्हतं. म्हणजे आता तर आपण प्रत्येक तिसऱ्या माणसाला तसं आपण बघतो ना. हो हो, फॅमिली असते. हां, तसं असतं ना. अहो ही अगदी लताबाईंसारखं, अहो माझी मुलगी अगदी लताबाईंसारखं करते हे आपण खूप ऐकतो. त्यावेळेला तसं नव्हतं. त्यावेळेला हे होतं की नाही तू शिकलेली नाही तर मी तिला त्यांच्यावर उभी पण करू शकत नाही. हा म्हणजे असं होतं त्यावेळेला. आणि तेव्हा मग 1975मध्ये जेव्हा अरुणजी कॅनडाला गेले होते लताबाईंबरोबर त्यावेळेला आमचे बाबा पास्ट अवे. आणि त्यावेळेला हृदयनाथजींनी मला फोन केला होता की असं असं अमुक अमुक तारखेला गाणं आहे ते करायचं. म्हटलं मी येऊ शकत नाही कारण त्यावेळेला बाबांचं आमच्या 13वं होतं. ते त्यांना माहीत नव्हतं कारण कसं आमच्या घरीच फोन नव्हता तर त्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं वगैरे तसं हे नव्हतं. तेव्हा ते म्हणाले की मी डेट पण चेंज करू शकत नाही आशाबाईंबरोबर ड्युएट आहे. आय वॉज शॉक्ड की तर मग माझ्या सासूबाईंनी मला विचारलं म्हणाले की कोणाचा फोन होता तू काय म्हटलं. म्हटलं आई मी जाऊ शकत नाही कारण बाबांचं 13वं आहे. तर म्हणे नाही तुला गेलं पाहिजे कारण त्यांची इच्छा होती. आणि मग तसं ते गाणं झालं आला आला बारा. वा, आणि आमच्या सगळ्यांचं आवडतं गाणं आहे ते. हो आणि ते खूप पॉप्युलर पण झालं. येस येस. आणि आज पण म्हणजे लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे. आजही ते तितकंच मला वाटतं ताजं आहे गाणं म्हणजे ते पण ओल्ड इज गोल्ड. तेव्हाची कुठलीही गाणी जरी आज ऐकलं ना तर तुम्ही कितीही वेळेला ते ऐकू शकता मला कंटाळा येत नाही. डोळे बंद करून गाणं ऐकायचं की आपल्याला शांत होतं मन. हो. अशी ती मजा त्या गाण्यांमध्ये होती. तो आनंद मजा म्हणण्यापेक्षा आनंद म्हणेन मी की तो त्या गाण्यांमध्ये होता. बरोबर. आणि दुसरं मला तुमच्या बाबतीत आहे की आज आम्ही असं पाहतो ना कधी कधी आम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं एखाद्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एखाद्या गायकाचा इंटरव्ह्यू करायचा या. पण मग असं ऐकायला येतं की हे कॅन्सल झालंय कारण गायकाला बरं नाहीये किंवा अमुक झालंय ते कॅन्सल झालेलं आहे आणि ते आता पुढे पोस्टपोन झाले. पण तुमच्या बाबतीत एक होतं की शंभो शंकरा गाणं गायच्या वेळेला तुम्हाला ताप वगैरे होता? मला ब्रॉन्कायटिस झालेलं. हां, आणि म्हणजे खोकल्याने बेजार घसा बसलेला अंगात 4 ताप म्हणजे गाणं गाण्याची शस्त्रच सगळी हे झाली. ॲब्सोल्युटली. पण त्यावेळेला कमलाकर तोरणे यांनी सांगितलं की नाही नाही तुम्ही काय काळजी करू नका नुसतं या तिथे ते होईल गाणं होईल. म्हटलं अहो कसं होईल म्हणजे कसं गाता तरी यायला पाहिजे ना. तेव्हा मग मी तिथे गेले आणि भयंकर मी नर्वस काय म्हणजे नर्वस पण होऊ शकत नाही अशी कंडिशन होती. आणि त्याला खूप रिक्वेस्ट केली मी की आय कांट म्हणजे मला नाही गाता येते. बाबूजींनी सडनली अनाऊन्स म्हणजे रिहर्सल पण नाही झाली. एक फायनल रिहर्सल जशी होते ते पण नाही झाली. ते म्हणाले चला चला टेक. आणि म्हटलं कसं टेक आणि त्यावेळेला म्हणजे की डू ऑर डाय सिच्युएशन होती मला. आणि ते एक गाणं मात्र निश्चितपणे मी सांगू शकते की ते सुरू झालं ते कसं सुरू झालं कसं मी गायला सुरुवात केली ते गाणं कसं हाव इट वेंट थ्रू ते मला अजूनही लक्षात नाही आहे. आणि वेन आय जस्ट केम टू माय सेन्सेस तर आवाज आला होता की ओके टेक ओके. फर्स्ट टेक ओके झाला होता. तर असे पण काही प्रसंग होतात. म्हणजे हा तर मी म्हणेन की हा दैवी चमत्कार कारण आपल्याला साधा खोकला आला आवाज आपला बसला तर आपण काहीच बोलू शकत नाही. बरोबर आहे. पण हे आहे आणि अजूनही म्हणजे आजही मी कित्येक वेळेला ते गाणं मी ऐकते युट्यूबवरती की हे मी कसं गायलं असेल. मी तर गायले नाही. तुम्ही आता हे सांगितलं त्याच्यानंतर आता प्रत्येक जण जो ऐकेल तो पुन्हा ते गाणं ऐकेल. खरं आहे सगळं होऊन ते खरं आहे. आणि आजही मी ते ऐकते की म्हणजे कसं शक्य झालं असेल हे. व्हॉट इज इट असं कसं झालं असेल. तर असे होतात मला वाटतं की कारण
हे जे म्युझिक देखील जे आहे, स्वर जे आहे, साधना आहे ती. बरोबर. त्यामुळे इट इज नथिंग शॉर्ट ऑफ अ प्रेयर. निश्चित. दुसरं हिरो मधलं एक गाणं, तू मेरा जानू, हे गाणं आजही आम्हाला म्हणजे आजच्या पिढीलाही तितकंच आवडतं. त्या बाबतीतलाही एक किस्सा आहे की ते नकळत तुमच्याकडे आलं आणि ते सुपरहिट नकळत झालं. माझ्याकडे नाही आलं, मी गाण्याकडे गेले. हा हा. हिरो फिल्मचं ज्यावेळेला रेकॉर्डिंग करणार होते, म्हणजे त्या टाईममध्ये, म्हणजे त्या दरम्यान बरीचशी अशी गाणी व्हायची जी लताबाई ट्रॅव्हल करत असल्यामुळे वगैरे दुसरं कोणतरी आर्टिस्ट गायचं आणि मग ती काही गाणी रिटेन व्हायची, कारण इतकी गाणी असायची ना, त्या येऊन सगळं डब करायच्या नाहीत. तर बरेचशी अशी गाणी रिटेन पण व्हायची. आणि तसंच, कारण ह्याच्या आधी मला एकदा लक्ष्मीजीने विचारलं होतं की तुम्ही गाल का डबिंगसाठी, तर मी म्हटलं होतं की नाही, कारण नाहीतर मग ते एक डबिंग आर्टिस्ट म्हणूनच तो छाप बरोबर पडतो. तर ज्या वेळेला हिरोचं गाणं रेकॉर्ड करणार होते, त्यावेळेला मला असं मनात आलं की जर का आपण गायलं तर ॲटलिस्ट वी आर गिविंग 50% चान्स ते गाणं राहण्याचं. तर वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय. म्हणून मी त्यांना सांगितलं, मी म्हटलं की मला आवडेल हे ट्राय करायला. ते म्हणाले ठीक आहे. आणि त्यांनी शिकवलं गाणं, ते रेकॉर्डिंग झालं. आणि मग संध्याकाळी ज्यावेळेला त्यांनी ते ऐकलं तर सर्वांनी म्हटलं की नवीन ॲक्टर आहे, नवीन ॲक्ट्रेस आहे, तर नवीन ॲक्टरसाठी नवीन व्हॉईस घेतले मनोहर दास, तर मग फिमेल पण हेच रिटेन करा. म्हणून ते गाणं रिटेन झालं, तू मेरा जानू आहे. सिमिलरली डिंग डॉंग जे गाणं होतं ते पण तसंच 2 दिवसांनी ते झालं, ते पण तसंच रिटेन झालं. तर कधी कधी डेस्टिनी प्लेज अ व्हेरी बिग रोल. आणि कुठेतरी तुमची जी इच्छाशक्ती असते ना, आपण जे म्हणतो, किंवा व्हिज्युअलायझेशन पॉवर असते, किंवा ती तुमची इच्छाशक्ती असते, कुठेतरी असतं ते, कुठेतरी ती चमत्कार घडवून आणते. म्हणजे इतकी पॉवर आहे त्या व्हिज्युअलायझेशन. आणि कोइन्सिडेंटली कसं आहे की ते ज्या वेळेला आम्ही गाणं रेकॉर्ड केलं त्याच्या आधी आम्ही गायत्री मंत्र रेकॉर्ड केला, जे सुभाष घाईंचं जे एम्ब्लेम आहे मुक्ता आर्ट्स, त्याच्यावरती त्यांनी गायत्री मंत्र त्यांना पाहिजे होता. तर आधी गायत्री मंत्र आम्ही रेकॉर्ड केला आणि मग तू मेरा जानू केलं. तर प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही, म्हणजे माझ्या बाबतीत तरी फिल्मचं काही मी रेकॉर्ड केलं तर त्याच्या आधी एक काहीतरी श्लोक तरी असतो, काहीतरी स्तुती तरी असते. तर ते म्हणजे इट गोज हँड इन हँड.